हॅलो, कसे आहात सगळे? सो वेलकम बॅक टू अवर चॅनल, माय चॅनल. सो वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि होळी आहे, तर मी आज पहिल्यांदा करते पुरणपोळी. पहिला मम्मी करायची, पण मी आज पहिल्यांदा पुरणपोळी करते. तर डाळ असते, चण्याची डाळ, ती आपल्याला शिजवून वगैरे घ्यायची असते. तर मी ऑलरेडी ते शिजवून घेतली आहे, तुम्हाला दाखवते. आणि ते पुरणाचं भांडं असतं ना, ते न वापरता मी असं सोप्या पद्धतीत करते आहे. तर प्लीज व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. तर हे पुरण आहे, म्हणजे डाळ आहे ही चण्याची. आणि मेन आपण ते पुरणपोळीचं एक यंत्रच बोलतात ना, पुरणपोळीचं यंत्र असतं ना, त्याने करतो. पण मग मी इथे ह्याच्यावर असं आपलं पावभाजीचं स्मॅशर असतं ना, ते करून मग मी असं करते, म्हणजे पटकन म्हणजे होतं. तुझी आयडिया. हां नाही तर आपण त्या पुरणाच्या भांड्यानेच करतो ना. हां, आपण म्हणजे मी नाही केलंय. तुम्हीच कर. मी नाही केलंय. मी आईकडे पण खूप कमी केलंय, मी केलंच नाही. पण हे असं करून आणि असं हे पाठच्या भागाला असं सगळं असतं. पण याच्यात टाइम जातो असं वाटतं ना. नाही, आता हे बघा, हे मी केलं, मला हार्डली 5 मिनिट्स गेले आणि माझा हातही दुखत नाही. नाही तर ते यंत्रणा आपण असं असं करून आपला नाही, हात तू दुखतो. यंत्रणाने कधी केलंच नाही. एकदा करून तर आईकडे बघ. एकदा गेलेलं. कोण नाही आहे बरं का तिथे. तुमच्याकडे तिकडे? हां, आमच्याकडे आहे तिकडे. आमच्याकडे इथे पण वरती आहे, पण काढायचा कंटाळा आहे. तर हे असं फिरवत जावा. स्मॅशर नसेल तर पेला वापरा, हा, वाटी पण चालते. ग्लास वापरा, जे तुम्हाला इझी पडेल ते वापरा. पण हे पटकन होतंय. हा, हा. आणि ते डाळीमध्ये असं काहीतरी असं चरचर जर लागत असेल, ते पण ते निघून जातं पूर्ण. मला वाटतं ह्याने हात दुखेल वाटतं. मग आहे ना, तुम्ही दाबाल ना हात. हात दुखेल? नाही दुखत आहे, पटपट होते. पण गरम गरम असतानाच करायचं असतं ना हे. हां असं काय नाही, चल गरम थंड करायचं. हां काय, मी बघितलं तर बोलतात, ती लोक बोलत की गरम गरम असतानाच करा, म्हणून मी गरम गरम असतानाच केलं. पाणी पूर्ण काढलेलं ना. पूर्ण. डाळ छान शिजली. हां, भिजवली ना ती, 1 तास भिजवली प्रॉपर. त्याच्यात हळद मीठ टाकले. हां, हळद टाकली, आणि थोडं घी. तेल टाकलं. घीचं चांगलं. लक्षात नाही, पण थोडं तेल टाकलं. घीचा स्मेल येतो. ना. बंद आता करा काय आता. वेलची टाकशील तेव्हा चालेल टाकलं तरी. हां, वेलची, आणि परत ते पिठामध्ये पण जाईल ना हळद थोडीशी. थोडीशी टाकली आहे, जास्त नाही टाकली हळद, पहिल्यांदा करते. तर पुरण झालं आहे. मला हार्डली 15 ते 20 मिनटं लागली आहे करायला सगळं, म्हणजे पुरणाचं. तर आता हे बघा, मी पुरण तुम्हाला दाखवते, 1 मिनटं. हे बघा, हे आपलं पुरण आहे आणि हे गूळ आहे. तर पुरण मी अंदाजे अर्धा किलो घेतलं, काय माहिती हे अर्धा किलो आहे की नाही, चण्याची डाळ. तर आणि 1 वाटी घेतलं, 1 वाटी म्हणजे पाव किलो मी हा गूळ घेतला आहे. तर जर गोड कमी असेल तर माहिती नाही, एकदा मम्मीला विचारते. तर आता मी हे दोन्ही म्हणजे कढईमध्ये व्यवस्थित भाजणार आहे. हे दोन्ही आता टाकलं आहे मी, गूळ आणि आपली चण्याची डाळ. त्याला बारीक गॅसवर मस्त एकदा हलवून घेते, म्हणजे गूळ पण त्याच्यात विरघळेल. हे बघा, हे असं झालं आहे मस्त पेस्ट. आता ह्याला मी नुसतं असं हलवत राहणार बारीक गॅसवर, जेणेकरून ते मस्त शिजेल. कंटिन्यू ह्याला स्टर करते मी. आणि पेस्ट खूप छान झाली आहे. मी फर्स्ट टाईम करते, मला खूप भीती वाटते की कसं होईल, बट ठीक आहे. गणपती बाप्पा मोरया. मला वाटलेलं गूळ थोडं टाकावं लागेल, बट ठीक आहे. गुळाचं प्रमाण मला असं वाटतं की ठीक आहे, कारण की आमच्या घरात जास्त गोड कोण खात नाही. दोघांना डायबिटीज आहे, मम्मी पप्पांना, आणि मी पण गोड शक्यतो जास्त खात नाही. तुमच्या घरी पुरणपोळी झाली आहे? ह्या वेळेला चंद्रग्रहण असं आहे म्हणतात 3 तारखेला. तर
दुपारी चालू होत आहे, खेळायला हरकत नाही आहे. तसं पण आपण दुपार एवढं 3-4 वाजेपर्यंत आपण खेळत नाही बसत. तुम्ही नाही दिसत आहे व्हिडिओमध्ये पप्पा. पप्पा घाबरतात व्हिडिओमध्ये यायला, कारण ते तयार नसतात ना कपडे सूट बूट घालून. मग ओके. पप्पांनी आता वेलची साफ करून दिली आहे, तर वेलची थोडा फ्रेग्रन्स छान येईल म्हणून वेलची साखरेमध्ये मस्त बारीक करते, थोडंसं जायफळ टाकते आणि मग बघूया सुगंध कसा येतो. तर हा असा चमचा ह्याच्यात उभा राहतो आहे, म्हणजे आपलं पुरण शिजलं आहे. आणि मी ह्याच्यात आता टाकते आहे वेलची आणि जायफळ. ओके, तर मी आता ह्याच्यामध्ये टाकते आहे, तुम्ही बघितलं पुरण मस्तपैकी शिजलं आहे. तर मी आता ह्याच्यात टाकते आहे वेलची. वेलची मस्त साखरेमध्ये टाकून पूर्ण मिक्सर केलं आहे आणि जायफळ असं किसून टाकणार आहे. हां, आणि तुम्ही तुमच्या इथे कशी पुरणपोळी करता कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला आज कळत असेल माझा आवाज खूप कमी आहे, कारण की मला थोडा किडनी स्टोनचा त्रास होत राहतो मध्ये मध्ये, तसा आजही होत होता. तर पुरणपोळी करण्याचं हे कारण आहे, मगाशी सांगणार होती, पण ते पटापट करायचं असतं ना सगळं पुरणाला, म्हणून. तर एक मिनटं. हां, तर मम्मी करते इथे. गेल्या वर्षी मी जॉबला होती आणि गेल्या वर्षी मी जॉबला होते, त्यामुळे मम्मीच करते. आणि मला भीती वाटते असं पुरणपोळीचं वगैरे करायला, मी फर्स्ट टाईम करते. आणि मम्मी पुरणपोळीचं करत असताना मी तर काहीच करत नाही, कारण की म्हणजे एकालाच माहिती असतं की आपण त्याची रेसिपी कशी असते आणि त्याला कसं हाताळायचं असतं. आणि मी आयती पुरणपोळी खाते आणि मी सॉरी तुम्ही शॉक व्हाल, मी पुरणपोळी 1 किंवा अर्धी खाते, मला नाही आवडत. ती पण दुधातून, ती पण मूड आल्यावर. त्या दिवशी जर मूड आला तर पुरणपोळी खाणार, नाही तर पुरणपोळी नाही खाणार. आमच्या इथे म्हणजे ह्या घरामध्ये सगळ्यांना पुरणपोळी आवडतात, सगळे खातात. आणि अजून सांगायचं होतं, हां, मम्मीचं डोळ्यांचं ऑपरेशन झालं आहे, तर मम्मी गॅसजवळ येऊ नाही शकत, त्यामुळे मग मला करावं लागतं आहे. ठीक आहे, पण मी शिकले तरी ॲटलिस्ट. शिकले मीन्स एवढं आता रेसिपीज आपण करतो, एवढं सगळं जेवण करतो, हे करायला काय, पण बॅलन्स करावं लागतं. ते डाळ म्हणजे पातळ झाली आहे की नाही, त्याच्यात पाणी कमी ठेवायचं, हे सगळं असतं. तर ठीक आहे, डाळ आपली मस्तपैकी शिजली आहे आणि मस्तपैकी ती कुकरला पण शिजलेली, आणि ह्याच्यात गूळ आणि त्याचं प्रमाण पण व्यवस्थित झालं आहे. आता मी फक्त ह्याच्यामध्ये साखर टाकते आणि जायफळ टाकते. राहू दे. तर मी ह्याच्यात आता वेलची टाकते. वेलची मिक्सरमध्ये बारीक केली आहे, थोडीशी 1 चमचा साखर टाकली आहे, जास्त नाही, छोटा चमचा साखर टाकली आहे, कारण की ऑलरेडी त्याच्यामध्ये गूळ आहे. आणि हे टाकते आहे जायफळ. इनाफ आहे एवढंसं, नाही तर सगळे झोपतील पुरणपोळ्या खाऊन. तर आता पीठ घेतलं आहे. पीठ इथे 2 वाटी मैदा आहे आणि 3 वाटी गव्हाचं पीठ आहे. मीठ टाकलं आहे थोडंसं, आणि हे आहे हळदीचं पाणी. हळद टाकतात पण ती सुट्टी सुट्टी म्हणून नाही टाकत आहे, म्हणून मी हळदीचं पाणी फक्त टाकते आणि मग मळून घेते व्यवस्थित. तर आता हे असं पीठ मळून झालं आहे. तेलाचा खूप कमी वापर केला आहे मी, फक्त 1 चमचा तेल टाकलं आहे. तर ह्याला मस्त भिजू दे.
मस्त 1 तास ठेवलं तरी चालेल, अर्धा तास ठेवलं तरी चालेल आणि असं तेल लावून ठेवून द्या. चलो, आपलं पीठ मस्त झालं आहे, एकदम पातळ. हे बघा, तेल अजिबात नाही वापरलं, 1 चमचा तेल वापरलं आणि वरती तेल वापरलं. खूप सुंदर झालं आहे. आता ह्याच्यामध्ये भरूया पुरण आणि मग आपण पोळ्या करूया. सो आता हा असा गोळा घेते आहे. आलू पराठा वगैरे करते ना, तसंच आहे. तर थोडंसं हाताला घी लावते, कारण की तेल आतच आहे ना, तर मग मी असं करते. पीठ मस्त झालं, एकदम पातळ झालं आहे. आणि पुरणाचा गोळा घेते. असं मी बघितलं आहे व्हिडिओमध्ये, म्हणजे आपला जेवढा चपातीचा गोळा असतो तेवढाच पुरणाचा गोळा असला पाहिजे. आणि पुरणही आपलं छान झालं आहे, म्हणजे एकदम, म्हणजे फर्स्ट टाईम केलं आहे. बस टेस्ट चांगली लागली ती तर रात्रीच कळेल, कारण की मी लवकर करून निघते, सांताक्रूजला जाते. कारण की मला इकडे होळी नाही आवडत. होळी आवडत नाही म्हणजे इथे मजा नाही येत, जी मजा मला माझ्या इथे येते. ओके, हा तसा गोळा आहे आणि हा टाकते मी ह्याच्यामध्ये. हा मी आता त्याला प्रेस करून घेते असं, म्हणजे तो लाटानं दोन्ही साईडने येईल. ठीक आहे. आणि मग ह्याला आपण मोदक कसं करतो असं दिसतंय ना, खाली दिसत ना. ओके, आणि हा पार्ट काढून टाकते मी. म्हणजे सगळीकडे हे पसरेल आपलं पुरण. ओके, आता ह्याला ना मी गव्हाचं पीठ नाही लावते, मैद्याचं पीठ लावते, म्हणजे थोडं सरसरीत मला करता येईल. मस्त झाले ना. पकडा जरा 2 मिनटं. कॅमेऱ्यावर काय वाटते होता? टम टम झाली आहे. आत्तूकडे पुरणपोळ्या आईच्या आणि त्याला एकदम एकत्र हम्म. कोणाच्या म्हणजे घरात? बरं केलंस, बोलते आईने पुरण आता केलंय, आता करू. म्हणजे आईच्या बरं आणि केलंस. आत्याच्या. ते कोणाच्या घरात? प्राचीकडे. आत्तूकडे कोणाकडे पवन? म्हणजे एखादा पुरण आईचं पीठ तिचं असं. मग आता काय माहिती, म्हणजे बरं केलंस ते. किती खाणं. नाही, घरी कोण नाही खात गोड. दुधासोबत 1-2 खाल्ली तर, काका पण नाही खात. बोलतात एवढ्या व्हिडिओ काढायला जाते, सांगतेस तिथे आमच्याकडे एवढं असं भेटतं, पैशांचं दुकान बघायचं ना. ह्या बघा, मस्त पुरणपोळ्या झाल्या आहेत आणि मस्त आता ह्याच्यामध्ये भरते मी. हॅलो, सो मी इथे आली आहे, वेगळं घर आहे. मी आली आहे गुडिया दीदीकडे, कारण की सकाळपासून मला यायला नाही भेटलंय. गुडिया दीदी हाय करो. हाय, कैसे हो बोलो. बस बढ़िया। आप कैसे? अच्छा, आप कैसे हो? अरे उनको बोलो कौन कैसे है? हो. यूट्यूब पे जाएगा ओके, ना. कैसे हो आप लोग? क्या बना हैप्पी रहे हो? होली। ओके. सभी को मेरी तरफ से हैप्पी होली। ओके, सो माझ्या पुरणपोळ्या झाल्या आहेत, तुम्ही बघितल्याच ना किती मस्त होत्या. तर माझ्या आता पुरणपोळ्या झाल्या आहेत आणि मी जाम थकली आहे, कारण की मी सकाळपासून कामच करते आहे. तर मग गुडिया दीदीकडे आली थोडासा आराम करायला. तर मी जाणार होती आईकडे, पण प्लॅन चेंज आहे.
मी नाही जाते कारण खूप थकली आहे मी, खूप म्हणजे खूप थकली आहे. आणि मी इकडे येते आराम करायला, मला इथे बरं वाटतं. ओके बाय. होळी खेळून आलाय हा. नाही तो आता काढणार ते. अंड दुसऱ्या दिवशी काहीतरी मुगाचं खाल्लेलं आहे ना. मुगावरच आहे. हा आपण मुगच खातोय. त्याचं काय नसेल आधी झाले 15. चिकन खाल्ला, शोरमा. शोरमाचं बोलत नाही, अंड्याचं बोलते, मुगाचं बोलते मम्मी. शोरमा चालतो पण झालेले पण. ए पुरणपोळी कशी झाली बोला. मस्त झाली ए तू खाल्ली पण नाही ग बस. पण मस्त आहे. कशी आहे बाप्पा एकदम छान. सोनो. ये मम्मी मध्ये मध्ये ऍडव्हर्टाईज सारखी येते. 2 वेळा आली. बंद करायला गेलेली परत आली. सो बघू शकता मी होळी सेलिब्रेट केली. रात्रीचं होली दहन असतं, म्हणजे होली दहनच म्हणतात ना. ठीक आहे ओके. सो पुरणपोळ्या केल्या मी फर्स्ट टाईम. तुम्हाला कशा वाटल्या प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि जी लोक फर्स्ट टाईम पुरणपोळी करतात तर ह्याला त्याला न विचारता सरळ यूट्यूब करा. आणि इझी मेथडमध्ये पण खूप छान पद्धतीमध्ये ती लोकं सांगतात, तेच फॉलो करा. आणि जे हे ते सांगतील ना त्याच्यावर अजिबात जाऊ नका. स्वतः बघा आणि स्वतःच्या हिशोबाने करा. सो हा पार्ट 1 होलीचा आहे. उद्या मी मे बी सकाळी सांताक्रूजला जाईन आईकडे. आज तर जाऊ नाही शकले मी, तर उद्या तिकडे व्हिडिओ काढीन पार्ट 2. सो इफ नाही काढला तर हा इथेच एंड करीन मी. ओके सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि नेक्स्ट व्लॉगपर्यंत वेट करा. बाय. थँक्यू.